गुड मॉर्निंग. तर आमच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात ना प्रिशूचे हे नवीन नवीन गुण बघून होते. एवढ्यात प्रिशू खूप नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करते म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. आज सकाळीच तिने ना जलेबी मागितली. सो बाबा इथे तिच्यासाठी मस्त गरमागरम जलेबी घेऊन आलेले आहे. आणि प्रिशू ना नेहमी वाटूनच खाते, एकटी काहीच खात नाही. खाणार एवढंसं पण तरीसुद्धा बाबाने तिच्यासाठी जलेबी आणली. तिने जलेबी खाल्ली. त्यानंतर आजचा मेन्यू होता गरमागरम असे आप्पे. श्रेयाला ड्युटीवर जायचं आहे, सो ती खाऊन घेते आहे. मामा प्रिशूसोबत आता ना भरपूर टाईम स्पेंड करून घेतोय, कारण त्याला जायचं आहे कॉलेजसाठी. बाबांनी प्रिशूला चक्कर मारून आणला तरीसुद्धा ती खूप रडत होती, म्हणून तिला सोबत घेऊन चौबल सीट आम्ही निघालो आमच्या कामाला जायला. तर ना आधी श्रेयाला सोडल्यानंतर बाबा आणि मी आमचं काम करायला गेलो. ते काम आटपल्यानंतर गेलो मार्केटला. काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी जायला निघालो. तर बाबा ना गल्ल्या गुल्ल्यातून नेतात आहे, कारण गाडीवर खूप सामान आहे आणि प्रिशू राणीसुद्धा झोपलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे ना आम्हाला उशीर झालेला असताना सिग्नल हा लागणारच. आता एवढ्या सर्व मोठमोठ्या गाड्या गेल्यानंतर आम्हाला जावं लागणार, म्हणजे उशिरात आणखी उशीर. घरी गरमागरम आप्पे आणि सांबार माझा वेट करत होता. मी खायला बसलीच, पण नेहमीचा नियम आहे, मी खायला बसल्यानंतर प्रिशूला झोपेतून उठायचंच असतं. माझा एक घासही नाही खाऊन झाला तर प्रिशू लगेच उठली आणि मला भूक लागली की तिलासुद्धा भूक लागतेच. हे आमचं इंटरनल कनेक्शन आहे. त्यानंतर प्रिशू ना माझ्या बॅगमधलं सगळं सामान बाहेर काढत होती. आता प्रिशू जेवढी जास्त गुणी झालेली आहे ना, तेवढी जास्त कारभारीसुद्धा झालेली आहे. बघा, अर्धा मैदानापर्यंत जायला निघाली आणि कितीही जरी परत बोलवलं ना तरी अजिबातच येत नव्हती. कसं बसं तिला बोलवलं. आता रोडवर इकडले जात आहे. प्रिशूकडे ना खूप बारीक लक्ष ठेवावं लागतं आता, कारण जशी जशी मोठी होते तशी तशी ना अजून जास्त बदमाश होत्या. आता ना एवढ्यात बँकेच्या कामामुळे मला शॉपला जायला खूप जास्त लेट होतात आहे, आणि त्यामुळेही लेट म्हणजे हे प्रिशू राणीमुळे. कसं बसं तिला मी ABCD मध्ये गुंतवलं, कारण मला अजिबातच जाऊ देत नव्हती. खूप मागे लागत होती. फुल लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्की बघा. त्यानंतर मी गेले फोटो स्टुडिओमध्ये, कारण मला काढायचे होते पासपोर्ट. संध्याकाळला बाबा इथे मला श्रेयाकडे घेऊन जातात आहे, कारण आम्हाला जायचं होतं थोडं मार्केटला. तर मार्केटचं काही मी शूट नाही करू शकले. रात्रीला घरी आले. श्रेयाने तिच्यासाठी हे टॉप घेतलं. ते टॉप प्रिशूला खूपच जास्त आवडलं आणि ती घालूनच मागत होती. सो तिला हे टॉप घालून दिलं. सो दिवसाचा शेवट असा काहीसा झाला. चला, मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. बाय.